ಸೆಷನ್ ಅಂತ स्वागत करता सर आम्ही आता मंगलाचरण सांगून आयची सेशन स्टार्ट करूया. आजी मंगलाचरण सांगू का शिल्पा हेगडे माताजी येत त्याची. ओव्हर टू यू माताजी, तुम्ही स्टार्ट करत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती इति नामिने. श्रीवाशभानवी देवी दयिताय कृपाब्धये कृष्णसम्बन्ध विज्ञान दायिने प्रभवे नमः. माधुर्योज्ज्वल प्रेमाढ्य श्रीरूपानुगभक्तिद श्रीगौर करुणाशक्ति विग्रहाय नमोस्तुते. नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपानुग विरुद्धाप सिद्धांत ध्वान्तहारिणे. नमो गौरकिशोराय साक्षात् वैराग्यमूर्तये विप्रलम्भर सांभोदे पादाम्बुजाय ते नमः. नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपानुगवराय ते. गौरवीर्भाव भूमिष्ठवं निर्दिष्टा सज्जन प्रियः वैष्णव सार्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्त्याख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. जयतां सुरतौ पंगोर मम मंद मते गति मत्सर्वस्व पदाम्बोजो राधा मदन मोहनौ. दिव्याद् वृन्दारण्य कल्पद्रुमादः श्रीमद् रत्नागार सिंहासनस्थौ श्रीमद् राधा शील गोविंद देव्यो प्रेष्ठालिभि सेव्यो मानौ स्मरामि. श्रीमान रासरसारंभी वंशीवट तटस्थितः कर्षन् वेणु स्वनेर्गोपी गोपीनाथा श्रियेस्तु नः. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद तुमका. भारी छान सांगितलं सर. आता नेक्स्ट नामरामायणाचे अयोध्याकांड सांगू का अर्जुन राव येत सर. अर्जुन राव सांगेताना. हरे कृष्ण.
नाम रामायण अयोध्या कांडम अगणित गुण गण भूषित राम अवनीत नय कामित राम अगणित गुण गण भूषित राम अवनीत नय कामित राम राका चंद्र समानन राम पितृवाक्याश्रित कानन राम प्रिय गुह विनिवेदित पद राम तच्चालित निज मृदु पद राम भरद्वाज मुखानंद राम चित्रकूटाद्रिनिकेतन राम दशरथ संतत चिंतित राम कैकेयी तनयार्थित राम विरचित पितृ निज कर्म कराम भरतार्पित निज पादुक राम 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 जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम। हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरी हरी बोल. बारी चंद कन सांगितलं व खुशी जाला ऐकून. आता हंग तुला प्रोग्राम मुकार वरुक शिल्पा शणे माताजी येतस. माताजी ओ टू यू. तुम्ही कंटिन्यू करतनी. हरे कृष्णा सर्वांकೈ. अर्जुन रावान भारी चंदकोन नाम रामायण चंदकोन सांगितलंस. तशीची शिल्पा हेगडे माताजीना मंगलाचरण चंदकोन सांगितलंस. मस्त मस्त धन्यवाद तुमका. आज उपस्थित आशिल्ले भक्त वृंदाक आईचे सत्संगाक हांव भागवत पुराण कोंकणी तर्फे रथपूर्वक स्वागत करता. आजी आम्ही रामायण सिरीसाचे अयोध्या कांडाचे श्रवण आणि अर्थ कोण घेवचे एका वट्टू जावन आसाची. लास्ट वीकांतू हिस ग्रेस श्रीकांतदास प्रभुजीन दोन्ही सेशन्सांतू रामायण सिरीसाचे बालकांडा विषय आमकां सांगून दिलेले आसा. आणि त्या सांगताना तांणी श्री रामचंद्राल जीवना तकी जावन आम्ही आमगे जीवन एक आदर्श जीवन व्यतीत कोरका म्हूण सांगिल आसा. श्री रामचंद्र तांणी एक आदर्श पुत्र, रायू, मित्र, शत्रु, पती प्रत्येक विषयांतू तांणी आदर्श आशिल्ले. खंयचे विपरीत परिस्थितींतू तांणी कसले विकार तांणी हाड नाशी मुखारसून प्रत्येक विषय तांगेल बरे खातीर म्हूण तांणी घेतिल्लो आसा. तशीची आम्ही त्या आचरणांतू आमगेल हाडका. आम्ही विचार करून त्या आमगेले आचरणांतू हाडका. आणि आम्ही हे श्रवण करताना हे आता मुखारसून आम्ही रामायण श्रवण करताना आम्ही लक्षांत घेवका की आम्ही हे जस्ट एक स्टोरी म्हणून आम्ही अर्थ कोण घेवचे नज, बल्कि त्या एक सिंहाले गर्जनशे आमकां ऐक पडका आणि हे आम्ही त्या आचरणांतू हाडका अशी श्री प्रभुजीन सांगिल्लें आसा आमकां लास्ट वीक. तशीची आज आम्ही हे चंद आणि मधुर अशील रामायण ग्रंथ मुखार सुया. परमात्मान अनेक अनेक अवतार घेतिल्ले आसा. धर्म संस्थापना खातीर, तांगेले भक्ताल रक्षणा खातीर आणि आमगेल तसले निम्न प्राणीले उद्धारा खातीर आणि तांतू प्रमुख आशिल्ले अवतार श्री रामचंद्राने. केदन आम्ही श्री रामचंद्राल नाव ऐकताची तेदन आमकां तांगेले एक सौम्य, हसमुखी, सूर्याल भाती तेजस्वी आशिल मुखचंद्र, तांगेले नम्र आणि शांत चित्त भाव चे अनुभव जाता. तशीची तांणी केलेले निस्वार्थ त्याग, प्रत्येक संदर्भांतू तांगेले आदर्श आणि नीतिमान डिसिशन्स हे आमकां उडगस येता. हे सर्व सांगूक आम्ही आजी अयोध्या कांड चे कहाणींतू अर्थ कोण घेवया. हे सर्व गुण आज आम्ही अयोध्या कांडांतू अर्थ कोण घेवया. आजी आमकां अयोध्या कांड ह्या विषय सांगूक आमगेल वट्टू हर ग्रेस जननी माताजी आसाची. जननी माताजी सर्वांकय चीर परिचित आशिल्ल्याची पर्सनॅलिटी. तांणी भागवत पुराण कोंकणी टिमांतू सुरवेर दखून आसाची. मस्त पुरा सेशन्स तांणी दिला. तशी स्टील मिगेल एक शुद्धीकरणा खातीर हांव तांगेले एक सना इंट्रोडक्शन दिता. तांणी हिस होलीनेस भक्ती राघव स्वामी महाराजाल शिष्य. तांगेल होल फॅमिली कृष्णा कॉन्शियस मुवमेंटांतू आसाची. तांणी लेट हिस ग्रेस गोविंद रामदास प्रभुजी अँड हर ग्रेस विलासिनी देवीदासी तांगेले सुपुत्री आणि हिस ग्रेस लक्ष्मण दास प्रभुजी तांगेले धर्मपत्नी.
तांगेले दोन्ही चेडू ऍक्टिव्हली प्रीच करता आसली आणि फर्स्ट 2 सेशन्स रामायण सिरीसाचे तांगेल सुपुत्र हीच ग्रेस श्रीकांतदास प्रभुजीन काढलेले आसा. तांणी कॉमर्स ग्रॅज्युएट आणि हाऊसवाईफ. मंगळूरांतू कुडपुकट्टे जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई इस्कॉन टेम्पलांतू तांणी ऍक्टिव्ह मॅनेजमेंट मेंबर जावन आसाची. तशी आम्ही माताजीक हरे कृष्णा महामंत्र सांगून स्वागत करूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओव्हर टू यू माताजी. माताजी ऐका ना, तुम्ही म्युटर आसाची. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशा गोपिका कान्ता राधा कान्ता नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा. प्रप्रथम जावन हांव गेले गुरु महाराजाल चरण अरविंदाक साष्टांग नमस्कार करून तांगेले आशीर्वाद मागून घेतस. तशीची इस्कॉन फाउंडर आचार्य एसी भक्ति वेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद हांगेले चरण अरविंदाक साष्टांग नमस्कार करून तांगेले आशीर्वाद मागून घेतस. आणि आमगेले अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक परम पुरुषोत्तम श्री कृष्णाले चरणारविंदाक पायपोणू आशीर्वाद मागून घेतस. आज आमका मानव जन्माचे सर्वोत्कृष्ट फल जावन आशिल्ले ते सत्संग रामायण जे अयोध्या कांडा मुखांतर मेळटस. सुरवेरी आम्ही रामाक एक श्लोक सांगून स्तुती करूया. शांतं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाण शान्तिप्रदं ब्रह्मा शम्भुपणेन्द्र सेव्यमनिशं वेदांत वेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं माया मनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणि. सुंदरकांडाचे मंगलाचरणी भारी चंद श्लोक. अंतू कसं सांगता म्हणल्यार ब्रह्मा शंभू मागीर शेष देवते पुराय रामाक सेव्य मनिषम राती पल्ले सेवे करता सके. शांतम शाश्वततो शांततो अशी म्हणून सकड होगळसिता रामाक. रामाक हांगा आम्ही कशी मना करून घेवका म्हणल्यार तो साक्षात परम पुरुषोत्तम. जन्मादि यस्य यतः जन्मादि म्हणल्यार सृष्टी स्थिती लय यस्य अस्य म्हणल्यार या ब्रह्मांडाचे
यतः कोणाले तुकुनु साधी जत की सृष्टी स्थिती लय पुरा ते साक्षात रामो आणि प्रति एकलेले हृदयांतो अंतर्यामी जाऊन तो बेसला तो षडैश्वर्य संपन्न आणि षड्गुण संपन्न षोडश गुण संपन्न प्रत्येक रीतीर पळयला री तो परम पुरुषोत्तम हे आम्ही मना करून घेऊ का फर्स्ट रामायण ऐकताना आम्ही राम एक काल्पनिक एक कथापात्र मस्त कहाणी असे गावांत एक राय असं म्हणून सांगतात तशीच एक काल्पनिक राय नाही म्हणून आम्ही मना करून घेऊ का एक ओढ एक राय की एक साधारण एक आमगेल्यावर एक जण की तशी आम्ही लेखूनच राम साक्षात परम पुरुषोत्तम म्हणलेले अंडरस्टँडिंग अंतू आम्ही अवेअरनेस अंतू हे तिळवळीके अंतू आम्ही रामायण ऐकल म्हणजे आम्ही अशिले भितर ऑड श्रेयस पावतांती ते देखून इंडियान तू कितली काळा पूड तुकून सूरजला कितली वर्षा तुकून चेरडू जव प्रति गरलेगी चेरडू आवसून की आजीन कहाणी सांगून द्यायचे जलरी ताजे फायदे ते मेळला म्हणल्यार आम्ही राम साक्षात परम पुरुषोत्तम म्हणून मना करून घेनांती शिला प्रभुपादा काही भारी आशेसिले वाल्मिकी रामायण ट्रान्सलेट करूक दीनानाथ मिश्राक 1975 अंतू एक कागदांतू प्रभुपादान बरयलेलं I am very much interested in translating Valmiki Ramayana. जलरी पुरसो जायन तंग पाप तंगले जीवन अंतु रामादिमूर्तिषु कलानियमेन तिष्ठन् नानावतारमकरोत् भुवनेषु किन्तु कृष्ण स्वयं समभवत् परमपुमान्यो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि नानावतारस ये आध्यात्मिक आकाशंतु रामादि मूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् रामो नरसिंहो म्हणून अनेक तराचे अवतारस कंचे एक राक्षसान मक्का मनुष्याने जी स्मरणज मृगाने जी स्मरणज अस्त्राने जी स्मरणज शस्त्रांत जी स्मरणज म्हणेल कुठले दावाना ड्रामांत एक वेस घालना तशी वेस घालची नाही ते ऑलरेडी ते आध्यात्मिक आकाशंतू स्थित जावन असं शाश्वत जावन असं पुरा अवतार हजार कटल्यान अवतार असत तशीच राम वयता गेले तक्का म्हणून एक साखेत धाम अस ते साखेत धामांतू तागेले परिकरा ಒಟ್ಟು ಭರತು ಲಕ್ಷ್ಮಣು ಶತ್ರುಘ್ನು ಸೀತೆ ಹನುಮಂತು ಹಂಗೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಪೂರಾ तशी गोविंतू तागेले लीले प्रकट करचे की तरी तो देव नेताना त्यांनी पुरा येतांती आता आम्ही रामाला एक भजन करूया श्री राम जय 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 राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम दो अक्षर का प्यारा सा नाम श्री राम जय जय राम सो प्यारा सा नाम श्री राम जय जय राम सूर्यवंश में जन्मी कौशल्य जी के जिगर है राम सूर्य में जन्मी कौशल्य जी के जिगर है राम
दशरथ नंदन कहलाए, भरत शत्रुघ्न लखन के भाई। दशरथ नंदन कहलाए, अयोध्या जिनके पावन धाम, श्री राम जय राम जय जय राम। जिनके पावन धाम, श्री राम जय राम। आता मी पुढल्या 2 वार बालकांड ऐकलेलं स रामायणाचे. आज आम्ही अगोर अयोध्या कांडांतू कसं म्हणू असं म्हणून आम्ही मना करून घेऊया. रामाले सीतेला पुरा विवाह झाले. मागीर एदी काळान कसं जात म्हणल्यार भरताक आनी शत्रुघ्नाक केकय राज ತಂಗೆಲ ಮಾವಳು ಕೈಕೇಯಿಲ भाव तो हंक आपयता चेरडुवांक आमगेल गांवा येवन आमगेल ओटची केकाळ रापका म्हूण सांगून म्हणून त्यांनी थंय वता ती केकय राजान. अशें आसतना हांगा अयोध्यांतू राम सीते आनी लक्ष्मण आनी उर्मिळा दशरथ मागीर सुमित्रा आनी कौसल्य. त्यांनी राम सीते कसं करता म्हणल्यार दशरथाला आनी कौसल्याला सुमित्राला पुरो ಸೇವಿ कोरून चंद करून तांगेले प्रीती पावतांती. तशी दीस वत असताना एक दिसू महाराजा दशरथान साधारण 60,000 वर्ष आडळीत केला काय अयोध्या. तशी तका वर्ष जाले पुरो जाला म्हूण दिसता एक पंत. मेगेले ये राज्य भरणात कोण हांव रिटायर जावका म्हणले कोण आनी ऊर हांव मेगेले मालगड पोतू मोगा पोतू रामाक मेगेले राज्यभार परताक वयसून दिता म्हणून मना लेखता. आनी कूडले तागेले मंत्री सभे पुरो आपोवन एक मीटिंग करता. मीटिंग करताना सगळ्याक खुशी जाता राम आमगेला आनी रायो म्हणून. तशीची मीटिंग सकट जाल्या नंतर मंत्रीला सांगून राम आपय म्हणता. राम येता. राम येवन बापसूक नमस्कार करता. नमस्कार घालताना दशरथ कसं करता ताका पटोवन धरता. पटोवन धरून चुंबन करता आनी सांगता चेरडा मेगेल पुता मेगेल मोगाच तू आतां मेगेल चिक टाइम समना ते देखून म्हाका प्राय जाल्ले हांव मस्त नमुन्याचे ऐश्वर्य भोगून जाल्ले आनी यज्ञ केला मस्त ते देखून आनी मुखारी राज्याचे जबाबदारी तू वयसून घेवका म्हणून सांगता. हे आयकलेलेची तुका पट्टाभिषेक करू असं हे राय जावन म्हणताना रामाल सुमार दोस्त पुरो आसता ते तांणी पुरा धांवता ती धांवन सीदा वचून हे सुद्दी कौसल्या सांगता. कौसल्या सांगता कौसल्या भारी खुश जाता. हा मेगेले पूत राय जाता मुखार सुन म्हूण सांगून भारी खुश जाता. ती आईल त्या सुद्दी सांगेल चेरडू पुरा तिगेल गळ्याचे भांगर हाता कंकणाचे सकडाके दिता. इतलं खुशी जात तिका पुढे काला पुरा तशीची खुशी जाऊन एक सुद्दी ऐकल कुठला राई आना तागेल गळ्याचे हार काणू कोण ते सुद्दी सांगले ताका दिवचे. अशी जावन एद वेळा ना राम कसं करता तागेले अरमने वता. हंगा दशरथ एक गडे आड सोर्या म्हणून आड सरताना दशरथाक वायट वायट सोपान दिसता. वायट वायट सोपान दिसताना कुडले उठयताना तो लेखता इत्त बा म्हाका अशी सोपान वायट वायट दृश्य पुरा दिसचे साध्य कसं की वायट जावचे अस. रामाले पट्टाभिषेका कसले अडचण येत की नक्कते आनी मुंदरसूचे पायी मीटिंग सकड म्हूण दवरून पायी सकाळी कोरया म्हणून अपास रामाक पेटयता जनाक आपय म्हणून. राम कसं बा म्हणले कोण येता. येवन
कसलना म्हण निमगे तान अशी म्हाका केलो वायट लक्षण पुरा दिसले ते देखून पायी सकाळीची अभिषेक तू कोरनो पट्टाभिषेक कोरनो तुका राय करचे सिंहासनार बेसकोरच म्हणलेकला तू आणि सीतेन आज रात्री उपास कोरका म्हण सांगता शिची रामू उपास मागशी वता आणि या सुद्धी आवसूले सांगता गरले येऊन आवसूले सांगता आवसू भारी खुश होता असं पुता हांव केलेले तपस कसली वेस्ट जायनी खंडितची तुका चांग जाताले म्हण सांगून ताका आशीर्वाद दिता आशीर्वाद दिल्यानंतर राम गेले अंतपुरा वता आणि सीते लोटू नारायणाला प्रार्थना करता आणि त्यांनी दोग जणे पायची दिस कश जाता म्हण पळया म्हणून त्यांनी निदतांती हंगा कसं जात म्हणल्यार गावान पुरा सुद्धी जाता पट्टाभिषेक रामाक पायी म्हण प्रती एकले भारी गमतेरी विजृंभणेरी आगोश जातस प्रत्येक गरलेगी आगोश जातस आणि तोरण बनतांती मागीर पोणती दवरतांती चंदना उद्दा घालनो सेंटेड उद्दा घालनो रोड पुरा क्लीन करतांती सकड मंतारा म्हण एकलेस ती कोण म्हणल्यार केकय रय्यान अश्वपती म्हण तागेल नाव ताणे कैकेयील वारडिके वेळारी तीने बामणा ते वताना तिगेल ಒಟ್ಟು एक आसो तिगेले ಸೇವೆ ಕೊರ್ಚೆಕ್ म्हण सांगून एकल्याक पेटयलेले तिगेले फाटी वैरी एक गुणस अशी करून ते गुण आस्तिका आणि तिने बगसून सुचे तिका कैके लोटो पेटयता ती पळयता बद जल्लरी ती मंतारा म्हणलेले ती सेवकी कोण म्हणल्यार ते देवतेन सकड अपॉइंट केलेले एक अप्सरे ते अप्सरेन वेस विंगड करून येवचे इत्याक म्हणल्यार हंगा देवान अवतार घेवन येताना ताका तागेले एक उद्देश असता हंगा राम अमानवीयते नाश करू आयला रावणाला तसल राक्षसांक पुरा जीश मारूक तेन्ना या रावणाले काम खंय पूण वेळ जाल्लेरी ते उग्गे कोरकाना स्पीड अप कोरकाना ते काम प्रती पंते तशीची हंगा कृष्णाले अवतार घेवन येतानी तशीची 11 स्कंद आमी पळयत प्रती पंते तत्तवळी देवत येवन स्तुती कोरनु दवाक उडगास करता दवा गर्भगत स्तुती अस ब्रह्मरुद्राधिकृत हंगा कंसाले जैल ಅಂತ येवन देवकीक स्तुती गर्भ स्तुती करचे देवतेन इत म्हळ्यार दावाक उग्गी उग्गी तागेल काम करूक म्हूण सांगून ते देवतेन स्तुती करचे तशीच लील पुरा जाताची 11 स्कंदांत 3 अध्याय म्हूण दिसता म्हाका देवतेन पुरा येवन दावा अपास उडगास करू अस दवा तुगे लील पुरा जाल्ये मर्त्य लोकांतू आणि अपास मागशी गोलोका वचूक म्हूण सांगून त्यांनी येवन उडगास करू अस तशीची ही मंतराक देवतेन पुरा पेटयला स्पीड अप करूक रावणा जीश मारचे काम ती पळयता हे कसं जातस बा सगळे गावांत अलंकार जातस कसं बा म्हूण ती लेखता ती येवन कोणाल की निमगयता तुका गोत्नावे रामाक पै पट्टाभिषेक नवे पट्टाभिषेक म्हणून अंग पूरा चंद करता समगेल सगळे अयोध्या सगळ्याची आनंद सागरांत बुडले ती म्हणताना तिक म्हणावता आपणे येईल उद्देश आत्त सोर कोरका म्हणून ती कसं करता आत्त आपण्यान काम करनी म्हूण जाल्यार राम पट्टाभिषेक जावन बेसता रन्ना वचना रावणा जीश मारू जायना ते देखून हे स्पीड अप कोरका या अवतारा उद्देश म्हूण सांगून ती चंद करून कैकेयीला वता आणि हे पट्टाभिषेक तड दिवका सुरवेरी म्हूण सांगून कैकेयीले वताना कैकेयी भारी गमतेरस ही वचून निमगयता मंतारा कैकेयी कसं जातस म्हूण गोत्तस वे तू इतले खुशींतस म्हणताना कैकेयी सांगता बाई मिगेल रामाक
पायी पट्टाभिषेक पायी तुकून तो राय जाता म्हणताना ती कोपता बुद्धी असवे तुका म्हणता ती खुश जायना कैकेयीक इथे तशी सांगता मिगेल प्रितीच न्हू रामू म्हणताना कैकेयी सांगता सम आलोचन करी कैकेयी हे पट्टाभिषेक्यात न जातस तुगेले भरत ना शत्रुघ्न ना तांक चंद कोरून तांगेले अज्जा ते पेटयला मावळे ते पेटयला हत्त इतली गडबडी करून इत्याक म्हणल्यार पायी भरताक ते स्थान मेळूनच रामाक राय जावका ताजी कितें इज्जली तांतू म्हाका कांय चूक दिसना मू रायली म्हूण सांगून कामान तू म्हणटाना कांय बुद्धी ना तुका मंतर सांगता काही बुद्धी ना तू आलोचन करी रामा राय जाले म्हण जाल्यार मागीर कौसल्या राजमात जाताना तू कसं जाता तुका काही मोल ना तू मागीर तांगेले सेवे करून बसले जाले तू तांगेले कामाची जाता म्हूण अशी सक्कड सांगून माती वायट करता गेले कैकेयीले त्या वेळार अशी नमूने विष हगूर 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 बरताना कैकेयी कೈ वय म्हणू दिसता वय नवे सांगचे म्हणताना ती कसं करकाव म्हण बैताना सम आलोचन करी पुढे दशरथाक एक पंता इंद्रा लोटू लढाई करताना तू सहाय केलेलंस तागेले जीव वांचयलेलंस ते जीव वांचयताना ताणे 100 म्हळ्याक राक्षसा लोटू लढाई करताना तू बोट चुकून पडलो तेन्ना त्या रथ मागशी हाणू तू युद्ध करून ताका जीव वांचयलस तेन्ना ताण सांगेलस तुका पूश आशिले तुका 2 वर निमगे हांव दित तुका म्हणून दशरथान सांगेलस ते अत्त माती उपयोग करून अत्त तू निमगोका एक काम करी तू चंद कोर्ण कोप येयला वरी कोर्ण तू कोप भवना वचून पड तेन्ना दशरथ सांगता नवे हांव तुका कसं जाल्यार दिसता म्हणून जाल्यार तागेले की प्रतिज्ञा काण घेतली नंतर मागीर सांग तुगेले आणि सांग रामाल्या बदलाक भरताक राय कोरका आणि दोन्हीचे रामान 14 वर्साक वनवास कोरका म्हणून हे मागून घे म्हणता भारी खुश तिका कैकेयीक जाव येतू तुगेल माते भारी बुद्ध तितू हांव लेखील तू गुनी जावन काय बुद्धी ना तुका म्हणून मस्त बुद्ध तितू म्हणून सांगता कैकेयी मंतराक इतले बुद्धवंती म्हणून हांव लेखनी म्हण सांग कितले ताई कुसंगाचे प्रभाव तिगेल वयर पडता म्हणल्यार कैकेयी सांगता तू तुगेल्या पाटीरी गुण असून बेंड जाल्यार भारी चंदी तू बुदवंती तू कशें दिसता म्हणल्यार दिग एक कसले तावऱ्याचे लोटसाचे फूल ताजी देंट दीग जाल्यार पेट्टाक वार येता आनी तशी बेंड जाता तशीच तितली चंदी दिसता तू तशी येस तुगेले कूर्ट पुरा सपूर जावन भारी चंदेस खंय जेव तू सांगेल्या वरी भरताक पट्टाभिषेक जाल्ली म्हण जाल्यार भरत राय जाल्ले म्हण जाल्यार तुगेले ते भाटी वयर आशिल्ले ते गुणच पळय ताका हांव चंद करून भांगरा नेकलेस करून ताका चंद करून सिंगार सीता आणि ते मात्र न्ही तुगेल्या फाटी वयर त्या गुणाक चंद करून चंदन जोरोवन हांव ताका लावन परंबळी करता म्हणता कैकेयी आणि आमगेल्या गांवांत सुमार तुका मस्त गुणी आशिल्ले तुगेले वरी गुण आशिल्ले बायल मनशां पुरा सोदून तिका तुगेले कामाचे करून तुगेले पाय आनी चिरडूचेक तांकां तुका दिता सेवक जावन म्हूण सांगता तितली ताई कुसंगा मितन हे मंतराल कुसंग प्राप्त करून कैकेयीले बुद्धी वायट जाता म्हळ्यार रामाला तुकून दूर जाता इतले प्रितीच म्हणल्यार कैकेयीक राम भारी प्रीती
जल्लरी ये कैकेयीले कुस मंतरे लोट कुसंग जावनो ते सर्वाधिक प्रीती जावन शिलतो रामो आजिक तागेले तुकुनो विमुख जाता कैकेयी ते देखो नो कुसंगाचे दोष मिमन करून घेव का कुसंग मात्र नाही अंग शास्त्रांत बरेला संगताई असुनज संग मळरी आसक्ती आसक्ती तर असुनज काही हे संसाराचे नी शरीराचे वैरशील आसक्ती आम्ही कितकी जल मुजुकुनो आम्ही ते दृढ करून घेतला ते देखून तितले सुलभ जाय ना काही ते सोडूक ते जीर्ण जेवचे क भारी कष्ट अस अनेक अनेक जन्मातून आम्ही ते तज्वैरशील आसक्त घेऊन आईल ते आमगेलो ಒಟ್ಟುची तका एक वाट स एव साधु सुकृत साधू संग असल्यावर मात्र आमका सत्संग असले मात्र ये कुसंगातून दूर रब्यत ते साधू संग केल्वे मोक्ष द्वारम अपावृतम मोक्ष द्वारम गेले ओपन जाऊन जाता ते देखून आम्ही कसं कोरका म्हणल्यारी सत्संग कोरका आता कालांत भागवत पुराण कोंकणी तसं असेल देखून काही बाहेर वच्च गतीना घरा बैसून सत्संग जल्लितले आमगेल गुर्ताच्या पूर सांगून कितले चंद कार्यक्रम रामायण जात घरले बेशील कडन मी ऐकू येत आमगेले अंतरंग प्युरिफाय करून आमगेले मानव जन्माचे उद्देश मी पावियत हंगा शास्त्रांतू कितले सत्संग महिम सांगला की तितलेची कुसंगाचे महिम काय उणीना शास्त्रांतू इति म्हणल्यारी आम्ही मस्त काळ कुसंग कोरण एक क्षणार्धेनापि तुलये न स्वर्गम ना पुनर्भव म्हणून सांगला मस्त कुसंग झाल्यानंतर एक क्षण आमका सत्संग म्हणल्यारी आमगेल पाप पूर कशी नाश जात की तशीची मस्त काळानंतर सत्संग कोरण एक कुसंग एक क्षण कुसंग म्हणल्या पुरके आमगेल पुराय पुण्य पूर सुकृत पूर नाश जाता म्हणून बरेला हे देखो नो भारी जागृत जाव का ये कैकेयी तिगेले चरित्र मुखांतर या आदर्श चरित्र आमगेल तसल साधकांक आदर्श करून घेऊन आम्ही भारी जागृत कोरका तिगेले राम कितले प्रीतीशील म्हणल्यार तिका भरतान पुणी तिगेले स्तनपान तितले करनी काही रामान अधिक जाऊन तिगेले स्तनपान केला काही आणि केदन पळयल्यारी रामान तिगेले पायार बसचे काही कौशल्या काही चढे तसल कैकेयी आजी मंतर आले कुसंगा पोण रामाले तकोनो दूर जल्ली ते देखून आम्ही जागृत कोरका कसा कोरका म्हणल्यारी आम्ही तीन विषय कुसंग खाली व्यक्ती मात्र नाही एक मना करून घेऊ का मस्त नमना व्हरायटीच असं कुसंग वेशभूष मागेरे ये कसले व्यक्ती वेशभूष खानपान आमगेले खाऊचे जेवचे पुरा हे सगळं हांतू पूरा कुसंग नाक जल खाऊचे हे सगळं मी आमगेले ईटिंग हॅबिट्स पुरा लायक करून घेऊ का एकची धर्मशास्त्रान सांगला कसं म्हणल्यारी तीन विषय संघाक नाम जप आणि स्वाध्याय आणि सत्संग हे आम्ही आमगेल जीवनांतू कशी जलरी चुकोरून घेवचे नज आम्ही एक मना करून का एक आमगेले आणि जीवनांतू कितले दीस म्हणून आमका बाकेस म्हणून सांगू जायना आणि बाकेश दिसांतू जललितले जागृत करून चुकून तय स्वप्नांत तय आम्ही कुसंग करूनच येची आमका श्रीमद भागवतांतू वृत्रासुर सांगता ममोत्तम श्लोक जनेषु सख्यम संसार चक्रे भ्रमत स्वकर्मभिः त्वन्माययात्मात्मजदारगेषु गेहेषु आसक्त चित्तस्य ननात भूयात हे भगवंता वृत्रासुर प्रार्थना करता ममोत्तम श्लोक जनेषु सख्यम
म्हाका केदनाय तुगेले जना लोट्टू सक्की कर दी आत्मा आत्मा जदार गेहेशु चेरडू लोट्टू चेरडू बाळ म्हण सांगून तांगेल म्हाक्षी बहुंताल बायल चेरडू म्हणू संसार विषयी जना लोट्टू आणि घर दार म्हण सांगून कोण बहुंतकी तांगे लोट्टू केदनाय म्हाका संग दिव नका म्हणून वृत्रासूर प्रार्थना करता ते देखून आम्ही भारी जागृत जावका आणि अन्य कसं म्हणल्यार आमका कितले सत्संग मेळो कुसंग असं म्हण जाल्यार एक मागचे वटन ते लिकेज कशे आमी डॉक्टराले वखद घेवन हुशार जाता जाता आम्ही खाणांतू जेवणांतू पुरा पत्ती करका पत्ती करणे म्हण जाल्यार हांगा ताजे वखदा प्रभाव आमकां लागना मागचे वटन विंगड करचे आईस वॉटर कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम खावचे अशें तपा वखद घेवचे जत्त वेते आश जाली म्हण जोर थंड शाक म्हणून थंड उदक पिल्ली म्हण ना जायना पत्ती करका तशीच आम्ही सत्संग करताना मागचे वाटेन कुसंग गेद्दीपुणी केल्ली म्हण जाल्यार त्या सत्संगा प्रभाव आमगेल वयर पडना आणि सत्संग आमकां मुखारसून मेळूकय मेळना हे स्वाध्याय नाम जप केल्यार आम्ही हांगा पळयला हनुमंतू कशी ताणे लंके वचून ते राक्षसाल मध्येंतूय तो विभीषणाले सत्संग ताका मेळता विभीषण म्हळ्यार भक्ताक मेळता तो त्या राक्षसांगेल मध्येंतूय हांगा विभीषणय तशीची केद्द पळयल्यार नाम जप करचे ताण रामाले केद्द पळयले स्वाध्याय करचे ते देखून राक्षसांगेल मध्य असल्यार ताका हनुमंत जावन आशिल्लो तो विशुद्ध एक संताले ताका संग मेळटा विभीषणाले एक काणी सांगता हांव तुमकां विभीषणान केदनाय राम 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 म्हणटा शिकयता राक्षसांगेल मध्य आसून हांगा रावण भारीच बद्द वैरी रामाले ताण खंयताय म्हळ्यार तागेल गरलेगी पुरेत्ती ओणतेरी बागलारी पुरा राम 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 म्हण बरोवन दवरला तितली प्रीती ताका राम म्हळ्यार तितलो राम भक्त तो एक दिसू रावणाले वचून सांगता सभेन तू एकलो एक मंत्री वचून सांगता तो गुप्तचर तो सांगता कसर रावणा तू सांगता हांगा तू रामाले विषय विंगड उलयता रामाले वैरी तू केदनाय रामाले वैर तू जानू उलयता खाशा तुगेल भाव तागेल गरलेगी गोणतेरी पुराय राम 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 म्हण बरोवन तो भारी व्हड भक्त तू जप करता रामाले म्हणटा रावणाक आश्चर्य वय वे मेगेल भाव जावन आमगेल वैरील नाव काणू घरा वणते वैर पूरा राम म्हण बरोवन दवरला वे आत्ता पळयता काम तशी विभीषण आपयता विभीषण येता विभीषणान येताना कळता काम विभीषणा तू तुगेल गरले वणते वैर पूरा राम राम म्हणून बरोवन दवरला काय वय वे म्हणून तेन्ना विभीषण सांगता कसं म्हळ्यार ना ते कसं म्हणून गोतस वे हांव म्हाका तुगेले आनी वन्याले वैर आशिल्ली इतली प्रीती कोणाले वैरी ना केदनाय तुमगेल दोग जाणाले नाव काडू भारी कष्ट नवे ते देखून तुगेले रावणा म्हळ्यार नावाचे सुरवेर रा मागीर मंडोदरी म्हळ्यार नावाचे म ते देखून ते दोन्ही ಒಟ್ಟು करून राम 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 म्हणून तुमगेल उडगास काणू हांव बरोवन दवरला म्हणून सांगता रावणा भारी खुश जाता रावण सांगता ओहो तशी म्हण जाल्यार हांव हांगा आत्त घोषण करता कसं म्हळ्यार लंकेश जण पुराय जण राम 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 म्हणून सांगोन ती म्हणून सांगता तितले एक दक्ष म्हणटा ती विभीषण कशी पूण येनकेन प्रकारेण कशी पुणी करून राम नाम काडका आमी तशी हांगा आमी कसं पळयल म्हळ्यार कुसंगाचे दोष कितले म्हण आमी मना करून घेतले आता आमी गोर काणयेन तो मुखार वच्या नित्यम प्रती कसं जाता म्हळ्यार चक्रवर्ती दशरथो गेले कैकेयीले अरमनेंतू येता रात्री येताना एक दास येवन धावन येवन कैकेयीले सांगता अशे चक्रवर्ती महाराज चक्रवर्ती येता असं तेन्ना
ती कसं करता एक पोळर आणतो आरती अक्षत पुरा तयार करून ती चंदी जाऊन येता आणि तागेले पाद पूज करता अक्षत घालता अर्घ्य पाद्य पुरा करून पूजा पुरा करून तಕ್ಕ बित्तेरी अंतपुराक चंदकोन हात धरून आपण वरता आजी कसं झाला आजी कैकेयी मंताराले उत्तर ऐकून कोपू नटन कोरकानवे कोपारी तिगल कोप भवना वचून बेसल्या पुढे कालांत कशी म्हणल्यारी कोप एक कंट्रोलर असेल सकडा काही आता कालावरी दिशील कुठल्या पेस्कात काढचे नाही पोट्या घालचे नाही पळेल पळेल जणाले पुढे कोप येत म्हणून कळलं कुठले तक्का एक भवन अस कोप भवन म्हणून जीवत खेळका जाल्यारी विंगड एक जागो तशी प्रत्येक एका वैरी कंट्रोल असेल जणाक तशी आता कोप भवन म्हणल्यारी सगळे घराची केदनाय कोपारी असूचे सकडाने सगळे घराची कोप भवन कोरका जाताले ही कोप भवनांतू मलिन वस्त्रारी कैकेयी वचन पडता रायता चक्रवर्ती येऊन निमगैतान दासी लगी ती कोप भवन आस म्हणताना राया एक पंताक भई जता सगळे आंग कडकडत रायला आणि रायो कसं झालं बा आपल्याला बायलेक म्हणलेकता आदी आणि व्याधी म्हणूनच काही आदी म्हणल्यारी मानसिक व्याधी म्हणल्यारी शारीरिक व्याधी जाऊचे 6 दिना तिका आदी जाऊचे काही 6 दिना आयत म्हणल्यारी मानसिक क्लेश येऊचे म्हणल्यारी आम्ही भगवंताला तो कोण दूर जाल्यार मात्र हिंगा कैकेयील मोगाचो राम म्हणून गोतस दशरथक ते देखून आदी येऊचे 6 दिना कसला बा कारण तीन कोप भवना वचन बेसुक म्हणून आलोचन करता हिंगा मंतारन गल्लेले पापाचे संकल्प तिगेलेंतू समाची मोळक कैला आता ये वाल्मिकी रामायणांतू उपमे दिला कितले चंद म्हळ्यार दशरथान ते कोप भवनाले की कैकेयीला वच्ची कशी म्हळ्यारी मूर्तिवत्त एक कोपाचे कोप्पा लग्गी स्नेहाचे मूर्तिवत्त स्वरूप वतच काय भारी चंदस वाल्मिकी रामायण डापटे अस वाज्योक साध्य ना म्हणून येत जाल्यारी मन केल्यार साध्य अस आम्ही भागवत वाजिल्या 18,000 श्लोक जाल्यारी आणि तो 6,000 श्लोक चढस ते देखून वाल्मिकीले मस्त श्लोक हा बरोन घेतला वेळ असेल तशीची आम्ही ते ऐकूया इथे म्हळ्यारी आमका वाल्मिकी लोटो सत्संग जाता आणि आमगेले ते कन्नाकी इंपु जाता आणि ते तका चंदाई विंगड तांगेल्याची वाल्मिकी श्लोक कन्नार पडतान हंगा ही कसं करतस आभूषण पुरा काणू कैकेयी मलिन वस्त्रारी न्यालारी तिगेले सतीत्वाचे लक्षण पूरे काणू सौभाग्य लक्षण पूर काणू ते नेलार पडल्या धर्मशास्त्रांत कसा बरयला म्हणल्यारी बायल मनशान कंचे कितले कष्ट जावो तिगेले सौभाग्य चिन्ह केदनाय हे करूनच काही गाल न तिले बेसूनच म्हणून अस तशी केल्यारी देवते जावो कोणी प्रसन्न जायना ते घरचे वैरी म्हणून शास्त्रांत अस हंगा दशरथ येता दशरथ येऊन अगोर येऊन निमगैता हे बामिनी ते तू अस हंगा हे कुडांतो कोपयलावे म्हणताना ती राणी सांगता कसं प्रयोजन सांगून काय प्रयोजन असलं सांगेत म्हणता तका तो सांगता इथे तशी उलयता कंचे तू निमगैल की तू सांगेल की हांव कर तेलस की तुम्ही गेल मोगा बायल नव्हे रामाल नंतर म्हाका तूची मोगाची म्हणता तका ती कसले सांगना त्यान तो सांगता कसले सांगल्यार ना कळता म्हणताना तू सुरवेरी प्रतिज्ञा कोरका प्रतिज्ञा केली म्हण जाल्यार हांव तुगेले की सांगता कसं जाल्यार निमगे म्हणताना
प्रतिज्ञा कर का म्हणता ना ते सांगता प्रतिज्ञा प्रतिजानीष्व यदि त्वं कर्तुमिच्छसि अत तद् व्याहरिष्यामि यद् अभिप्रार्थितं मया प्रतिज्ञा करी म्हणता ना दशरथ सांगता कसं उल्लेतो आमेगेले स्वप्नांत ते आजीवरन मिगेल तोंडातून उत्तर पडलेलं केद नाही कर्ण तिला बशील ना असो कसले असो तुका डाऊटच वे डाऊट असलं री जायत अविलिप्ते न जानासि त्वत्तः प्रियतरो मम मनुज मनुज व्याघ्रात रामाधन्यो न विद्यते तू ಗೊತ್ತಸ अविलिप्ते हे एक हंकारी म्हणून अविलिप्ते म्हणून हे हंकारी तू ಗೊತ್ತस तुक सोणू तुगलक वैरी मका राम मात्र प्रिय राम मला मात्र प्रीती म्हणून रामानंतर तूच मग प्रीती आजवरन तुका कसले दीना म्हणून असकी सांगितलं म्हणता आम्ही हे श्लोकांत तुकून विचार करियत कसं म्हणलं रे तो सांगता इतलं की जण सांगता ती दशरथ भारी मस्त बाईलो भारी काम येतो म्हणून हे श्लोका तुका आम्ही मना करून घेऊयात तका सुरवेरी तो निर्विषयू निर्विकारू इत्याक म्हणल्यारी राम मक्का सुरवेर प्रीती म्हणतो सांगता तो विषयी पुरुष नाही तो विषयी पुरुष म्हण जाल्यारी राम तगल घरला जन्म येनाशिल आणि त्या प्रेम मूर्ती जावनाशिल तो भरत आलो आनुय तो जायनाशिल ते देखून हा दशरथ तका रामा वैर चड प्रीती आशिल देखून तो लेखता कसं म्हणल्यारी तागेल मनान तू पाहिजे पट्टाभिषेकाचे तयारी आघोषाचे ते तो लेखता बहुशः काही प्रीती नव्हे राम म्हणल्यारी मेगेले ये तयारी तू कसले चुकला की तेच किती कोप झाला तिकडे प्रीती रामाला पट्टाभिषेका तयारी कसले चुकला की ती काही कसले न्यूनता आयल्या की ते देखून की ते देखून तीन कसं निमगेले री दिव्या म्हणून सांगून तो सांगता तू कसं चांग म्हणून दिसता ते निमगे हांव दिता तुका म्हणून हांव प्रतिज्ञा करता म्हणून रामा नावारी प्रतिज्ञा करून सांगता हांव दिता तुका इतलें म्हळ्यार राम म्हाका तितलो प्रितीचो रामाक सोण एक मुहूर्त थंय म्हाका वंच सादिना कसल प्रिती रामा वैर हांव आणगांक सांगता तू कसं तुका खुश अस म्हूण निमगे ते हांव दिता म्हणून सांगता त्या वेळारी एक कपट करून एक हसता कैके आत्ता निमगोचे टाइम आता प्रतिज्ञा जाला आणि म्हाका हांव निमगेलेले मेळनातील बेसूक साध्य ना म्हणून कैकेयीक खंडीत जाता आत कसं करता म्हणल्यार ती सांगता हे धर्म धुरंधर रघुवंशांतो चक्रवर्ती जावन आशिल्लो हे रय्या अभिषेक समारंभो राघवस्योपकल्पिताः अनेनैवाभिषेकेन भरतो मे अभिषिच्यता म्हणून सांगता अभिषेक समारंभो राघवस्योपकल्पिता राघवा कितर केलेले तयार केलेले हे अभिषेक समारंभ ते सगळं काणू अनेनैवाभिषेकेन भरतो मे अभिषिच्यता मे भरतो मे म्हणून सांगता ती इत म्हळ्यारी आजीवरन तिने सांगिले मेगेल राम म्हणून आजी कसं सांगता ती मेगेले भरतो म्हणतात आमगेले शास्त्रान सांगला कसं म्हळ्यारी दोन अक्षरच काही ते मृत्यू समान काही एक मम आणि अनेक तीन अक्षरच काही ते अमृत तुल्य काही न मम ते देखून केदनाय मम ते मृत्यू समान ते जाल्यारी आमका मम सोडूक केदनाय कष्ट जात म्हण जाल्यारी आम्ही ते रामाक कृष्णाक मेगेले म्हण करून घेवका हम तो हमारे राम जी के राम जी हमारे ते भजन असं तुम्ही सगळं ऐकला ते देखून तितले आमका अटॅचमेंट आशिल्ले कुर्ले ते अटॅचमेंट काणू प्रभुपादान सांगिल्ले वरी डाऊट येईल कोरका विंगड वस्ता रामा वैरी गुरु वैरी गोमाते वैरी हंगेल वैर पुरा आमगेले मम अटॅचमेंट
थंय ओरंद का त्यान मात्र आमगेले मनुष्य जन्माचे सार्थक करून घेवचे साध्य आमकां. आता कसं जाता म्हळ्यार हे आयकून दशरथाक सैसूच्या जायना एक पंता मेल्लेल्या वेरी जाता बो चुकून ते तो गुपडता अपास उठयता आणि सांगता कसं सांगतस तू, कसं म्हणतस तू म्हणताना हांव सांगिले म्हाका जाव का रामाले वनवास अतिरिक्त विंगड कसले काही हांव राजी जायना. म्हाका तेच हांव सांगिले जाव का भरताक पट्टाभिषेक जाव का आणि रामाक वनवास जाव का म्हणता. भरतेन आत्मनात्माना चाहम शपे न मनुजाधिपा यथा नान्येन तुष्ये अमृते राम विवासनात्. हे शिवाय विंगड कंचेंत तुक म्हाका तृप्ती करू सादिना अक विंगड हेची ना कॉम्प्रोमाइज आहे ना म्हणताना दशरथ सांगता कसं म्हणलेकला तू भरत म्हळ्यार कोण भरत अल चरित्र पवित्र म्हणून ताणे वनवासांतू रामा लोटो राम लोटो मिलन जाताची मागीर जालेल न्ही तो जन्मांतूच तो पवित्र जन्मांतूच चरित्र पवित्र म्हणून हांगा दशरथाले श्लोकांत आमी मना करून घेवेत. हांगा सांगता पळय दशरथ न कथंचित धृते रामात भरतो राज्यम आवसे रामादपि हितं मन्ये धर्मतो बलवत्तरम. रामावरीची भरतो भारीची शास्त्राचे मर्मज्ञ तो विद्वान षडंग वेद विदूष तो तक्का ये कूशी जायना तुगेले ये वर निमगेलेले ऐकून तू लेक्का मुन्ना तुगेले ये वर सफल जात म्हणून ताणायल्यार तुगेले खंडित कोपून तुगेले की तुका दूर करून घेवचे आसा तुगेले चेरडू ना जाता तितलं उच्च स्थान मेगेले भरत म्हणून सांगताना ती ऐकना म्हणताना तो बेजार जाता दशरथक. हे देवा हे भगवंता धर्म बंधेन बद्धोस्मी नष्ट चेतना मेगेले हांव कितलीची राक्षसांगलोटो युद्ध केला देवतेंका हांव युद्ध करून सहाय केला जाल्यार आज हांव धर्मामितन हांव बद्ध जाल्ले मो धर्माक बांधून गेलेल्या वेरी जाल्ला म्हाका कसले करू उपाय ना मो म्हणून दशरथ लेखता कसं करचे बा म्हणून दशरथान लेखताना तो कूडले हांगा अर्जुनाक आमी पळय दोन्ही अध्यायांत युद्ध करताना अर्जुन सांगता धर्म सम्मूढ चेता यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे. म्हाका मन वर्क जायना दवा कृष्णा म्हाका कसं श्रेय ते तू सांग ते हांव स्वीकार करता म्हळ्यार वरी आमी हांगा विचार करका दशरथान मागीर अर्जुनान केलेल्या वरी आमकां केन्ना आमगेले मन आनी बुद्धी आमकां साथ दिना की ओट्ट दिना की खंयचे एक गोंधळांत आमी मग्न जाताना आमी कूडले दाबाल उडगास काडका. हांगा चक्रवर्ती नाही तेची राम आपय म्हणता तो राम आपय म्हाका रामाल दर्शन जाव का म्हणून सांगता. तशीची हे आमगेल कर्तव्य जाव का. राम विग्रहवान धर्म ताकगेला आलोचन केले रे ताक उडगास केले रे ताक दर्शन मेळ्ळी म्हणजे खंडितची धर्म हे जाता म्हणून चक्रवर्ती खंडित आशिल्ले. हांगा कसं जाला म्हळ्यार ते गांवांत सगळीची हा गोष्ट जातस सेलिब्रेशन जातस प्रातकाल जाल्ले ही कितले मागले रे दशरथान कैकेयी लगी ती ऐकयना चिंता लुप्त जाता दशरथ हे दोळशी जालेल ना राती सगळे निदानातले कळवून घेतले सकाळी जाल्ले कसं करचे बा. सुमंत्र येता मंत्री सुमंत्र येताना राय ते नेलार पडला राय पडताना कसं जाल्ले म्हणताना दशरथ सांगता
सक्कड सांगत मागीर सुरू हे रामा वचन आपय म्हणटा तशी सुमंत्र वता सुमंत्र वचनो रामा सांगता अर्जंट तुका अण्णान आपयला अण्णान पळोवका म्हूण सांगला म्हणटा तशी अण्णान पळोवक म्हण सांगताना राम येता राम धावन येता कैकेयीलंत अरमने येतान कसं पळोवचे दशरथ नेलारी पडला कसं म्हणू कळना रामाक रामा पळयलेले ಕೂಡಲೇ दशरथाले पीडा सर्वाधिक जाता यो इश्ट जल्म हाका कशी तिळसूचे हाका कशी सांगचे म्हणून एक मनांतू रामाले तोंड पळयलेले ಕೂಡಲೇ कोण जल्लरी अट्रॅक्ट जातकय हागेले कंप्लीट अट्रॅक्शन आकर्षण पुरा रामाल तोंड पळोवन जावन दशरथा कसं कोरका म्हणू कळना थंय एक श्लोक वाल्मिकीन दिला ते तांचो हे श्लोक मठ मंदिरांतू घरांतू पुरा एक पेपरांत बरोवन अंटिसल्यारी भारी उत्तम म्हणून सांगला आणि तू पळय कसं सांगता म्हळ्यार वाल्मिकी कोण रामाले रामा पळयनाकी आणि कोणाक राम पळयनाकी तांगेले जीवन निंदित पितरांगाले जावो भूत जावो देवत जावो सगळे तांकां स्वात्म तांगेल आत्मताय तांकां निंदन करता काय निंदित जात काय तांगेल जीवन सगळे लोकांतू यश्च रामं न पश्येतु यं च रामो न पश्यन्ति निंदितः सर्वलोकेषु स्वात्माप्येनं विगर्हति त्यांनी पुरा कंडेम जातांती म्हणून ते देखून रामाले उडगासू रामाले दृष्टी केदना आमगेले वेर पडका रामाक आमी केदनाय दर्शन कोरका हांगा कसं जाता म्हळ्यार ही सांगता कोण कैकेयी काय ना तुगे ल्हान चिके हांव 2 वर निमगेले फुडे हांगा युद्धा वेळार म्हाका 2 वर दिता म्हळ्यार तुगे ल्हान ते हांव आजी निमगेले अशेशी तू दंडकारण्या वचका आनी तुगेल बदलाक भरताक राय कोरका निमगेले तितले भितर इतले सकट जाल्ले म्हूण सांगता रामाल तोंडातू कसले विकार चेंज जायना शांतम शाश्वतम केदनाय तो शाश्वत जावन शांत तका दंडकारण्य एकल्याक अयोध्या एकल्याक हे शिकोच कितरी हे शिक्षण दिकोच येवच कितरी तो मर्त्यावतारस्तु मर्त्य शिक्षणम राजे कितेरी आईल तो ये लोकांतू आमका शिक्षे दिवचे कितेरी मर्त्यावतार घेवन आयला इतले वे तो रेडी जाता वचक हे पळोवन मस्त दुःख जाता चक्रवर्तीक आनीक आर्तनाद घालून रडता तो हे वेळारी एक उत्तर सांगता राम कैकेयीलेगी सांगता अम्मा तू आनीकय म्हाका मना कोरून घे म्हूण दिसता म्हाका मना कोरून घेतले म्हूण जाल्यार खंडीत तू इतले सान विशयाक अन्नाक ತೊಂದರೆ कोरून अन्नाले निमगोन अन्ना ತೊಂದರೆ करनाशिलो तू आम्ही गेले निमगेला पुरशिले भरताक 14 वर्ष कसले सगळे जीवन तका हांव अयोध्या राय करतशिलो हांव 14 वर्ष कसले सगळे जीवन मेगेले हांव रान्नांतू हांव जीवन करतशिलो अहम ही सीतां राज्यं च प्राणान् इष्टान् धनानि च यष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय अप्रचोदितः आव सीतेक रायू राज्य प्राण मेगेले धन पूरा हांव तुका दितशिलो भरताक आनीकय इतले सान विशयांतू तू अन्नाक ತೊಂದರೆ दिल्ली म्हूण सांगता हांव एक तुगेले निमगोन घेता हांव रान्ना भायर सरता हांव रान्ना वनवास करता तू सांगिल्या वेरी आम्मीगेला अम्मा लेಕ್ಕ आणि बायलेलेगी वचून अनुमती निमगैता अनुमती निमगोन वत्ता म्हणून प्रसन्न जावन आवसुलेगी वत्ता आवसुले सुरवेर वत्ताना कसले गोत ना गांवतुलेक हे संग हांग सकळे इतले विषय जाला म्हणून हांग कसं जाता म्हळ्यार कितले गांवतुल पुरा मालपुआ ते हे जिलेबी ते हे पुरा
गम्मत पुरी लड्डू पुरा करून गम्मत खातसंती मागीर गम्मत करतसंती घर चंद करतसंती लिव लायतसंती सकड करतसंती हांव सु मात्र केन्नाय कोणाले विषय ना जाल्यार हांव सु केन्नाय पुताल उडकास काडतके शास्त्रांत अस तिक मात्र विसरू जायना काय पुताक पुतान आईल पळोवन तिक भारी खुश येतकय ती ಕೂಡ್ಲೆ आईल ಕೂಡ್ಲೆ सिंहासन दितकय बैसूक सिंहासन दिताना रामाल मनात कशी म्हणल्यार आपणे ना दशरथाक उत्तर दिवन जाले हा वनवास करता म्हणून ते देखून मगेल वनवासा पिरियड सूर जाले आणि हांव हे भोग पुरा कसले करूनच म्हाका नाका म्हणून सिंहासन दावतान अशें करतकय आवसूल हृदय कसले मना वचना तिका मागीर ती मृष्टान भोजन पुरे येवन योरेना खारेना हाजी पट्टाभिषेक नव्हतो गेला यो चांगल आईले म्हणून सांगून ताका सांगताना तेवय तो दावता नाका म्हणत तिका मागीर मना वचना काय ती सांगतकय ती लेखतकय हा पट्टाभिषेक म्हणून सांगून गुरून जेवो सांगला कितकी आजी उपास करका दुधान तू असो का ने खावचे कनच म्हणून सांगला की कसले सांगून असो पुरो असो म्हणून लेखतकय मागीर लेखतकय इतले गडबडी जावन मेगेल पुत्तान मेगेला घेव का म्हणजे जाल्यार कसं की विशेष सुद्धी घेऊन आयला हो म्हणून सांगून ती निमगयतकय आनो कसं कीची विशेष सुद्धी घेऊन आयला तू कसं असताले म्हणून हांव लेखत असं म्हणताना वय अम्मा हा विशेष सुद्धी घेऊन आयला जाल्यार हांव हे सुद्धी सांगताना तू केन्ना काही बेजार करूनच म्हणून सांगून तो हात जोडसून निमगत नाही हात ये अंजली करून निमगयतके मागून घेतके जायत म्हणत काय आवसो तशी अंजली घेऊन निमगयताना तिका येदे भीती जातके ती सांगतके कसं म्हणून सांग चरडा म्हणताना तो सांगतके चक्रवर्ती अण्णान म्हाका अशी वनवास सांगला भरताक राय करचे म्हण लेखला म्हणताना ती दुःख पावचे फिट्ट नाही आजवरन दुःख म्हणून पावील ना ती तसल ते दुःखोपचिता म्हणस दुःखोचिता म्हणस तिका विश्लेषण दिला कौशल्याक ती हे ऐकून एक कदळी घड कशी कट्ट करता तशी बाडकने पडत तशी भाडकने पडत काही ताम अदुःखोचिताम दृष्ट्वा पतिताम कदलीमिव राम तू उत्तापयाम आस मातरम गतचेतसाम अम्माक तो उकळत काही उत्तापयाम ती पतित जत काही कदलीमिव कदली घडायशी बाडकने पडत काही ಎಲ್ಲರಿ ಎಕ್ಕಬಂತ ಪ್ರಾಣ ಒತ್ತಕೈ ತಿಕ್ಕ ते ऐकलं तितली नमुने तिका प्राण राम म्हणरी असल नमुने एक सुद्धी ऐकून तीन पडताना तिका प्राण गेली काही ಎಲ್ಲರಿ सत्य संकल्प जावन असेल तो राम तागेले संकल्पांतू ते शरीरा भितर वापस पुनश्चेतन करून ती वापस जीवित करत काय त्यांना ती सांगते काही एक एव हि वंद्यायाः शोको भवति मानवः अप्रजास्मि इति संतापो नाह्यन्यत् पुत्र विद्यते हे रामा वंदी जल्लरी चेरडू ना जाऊन वंदी जल्लरी वाढनाशील मका आज एक दुःख असेल चेरडू ना म्हणून सांगून जल्लरी आज एक तू मका जाऊन मका असल दुःख पावका जाल्ली मू तू मिगेल चेरडू जाऊन कसले ना आई लोपटान तू काही केल चेरडू जाऊन आई हवी असेल नव्हे म्हणून सांगता एकच हांव तुगेल्या मागचे कसं म्हळ्यार गायी बाळान जाल्यार कुडल्या वासरान धांवलेरी तिका कुडवना एक म्हणतार गाय तिका वासर जाल्यार कुडले चेरडू रान्ना धांवली म्हण जाल्यार तितलं कुडवना जाल्यार ती म्हाका शिवत ताजे धरूक तशीची म्हाका कुडवना जाल्यार म्हाका आठवचे जायना तू वनवासा वच्चे हांव एक म्हणतार गायशी हांव तुगेल्या मागशी येता ताका तू म्हाका अनुमती दिव का म्हण सांगता तेन्ना हे ऐकून लक्ष्मणा मस्त बेजार जाता तो खूप येता तो सांगता अम्मा म्हाका गोत्त आशिल्लें इतले रामाक मना करून घेतिले कोणेय ना तो सगळे ब्रह्मांडान तू कोणेय तागेलो विरोध ना तितले एक नमुने जितेंद्री तो पुरा षोडश गुण तागेले तस म्हणून सांगून हिंगा एक युद्ध कांडांत मुखार सून येवचे एक संदर्भ सांगता
कितले आमगेला रामचंद्र कितले पवित्र नी षोडश गुण संपन्न जितेंद्रिय म्हणून तुमका कळचे कितेरी एक राक्षस असत काही लंकांतू तागेल नाम विद्वित जिह्वा म्हणून तो विद्वित जिह्वा म्हळ्यार राक्षसू कसं करतं म्हणल्यार मेघनाथाक जीश मारताना जीश मारल्या नंतर रावण मस्त दुःखार असताना हो राक्षस विद्वित जिह्वा म्हणून सांगून तो वचून रावणाक एक उपाय सांगत काय तू कशी बाहेर सरला नव्हे सीतेक वर्डी करून घेवचे क सीतेक तुगेल म्हणून करून घेवचे क तका तू शिदा वचून तिका दोर हाडी पळया म्हणताना तो रावण सांगत कसं उरलयत की तू म्हाका कुवेर आले 2 चेरडू आले शाप म्हाकस खंयचेय बायलमनशाक तांकां खूश ना म्हण जाल्यार हांव वारडी केल्यार हांव मरता म्हणून म्हाका वर तांणी शाप दिला कसं करचें तशें म्हण जाल्यार एक काम करी म्हणटा तो तू रामाल वेस घाल वस तिगे लागी तिका कळतवे काय म्हणटा तेन्ना तो अपास वडान गवजी घालता काय ते राक्षसाक कसं म्हणलेकला तो रामाल चरित्र कसं म्हणलेकला कितले म्हणल्यार जितेंद्री तो म्हणल्यार हांव रामाले फर्स्ट ऑफ ऑल वेस घालका म्हण जाल्यार तागेल उडगास काडका तागेल उडगास काडतानाची हांव मेगेलें तशील ते दुष्प्रवृत्ती दुर्वृत्ती असनवे विंगड बायलमनशाले सतीत्व नाश करची न म्हण ते दुर्वृत्ती मेगेलें तू नाश जाता म्हाका कोणालेगी वचका म्हण ते दिसना आणि रामाले वेस हांव घाल्लेल कूडले मेगेले अधिकृत बायले अतिरिक्त विंगड कोण बायलमनश आसा की तांणी पुरा म्हाका हांव सुजावन दिसता म्हणून सांगता तितले न म्हणे रामाले हो बर आमी हे मना करून घेवका ते हांगा लक्ष्मण सांगता हे ब्रह्मांडात कोणेय हे कसले दोष पळयताना ती कौसल्या माता तुका हांव भरवस दिता कसं म्हणल्यार हे मेगेले भाव अजानुबाहू असचे कसं लेख म्हणल्यार कोण रामाक विरुद्ध जावन येता तांका नाश करचे का पुरा आसुरी शक्त हांव नाश करता कसले हुस्को करून तू म्हणता ना राम सांगता पळे लक्ष्मणा तू कसले येना म्हणे हट करू नका ते बलात्कार जावन ते सिंहासन तांडून घेवचेक मेगेल उद्देश कसं म्हणल्यार आमगेला अन्नाला उत्तर आम्ही पुरयसू का आमगेल मुखार सून पायी दशरथ रघुवंशाचे दशरथान तागेले उत्ताक मोल ना म्हणून जणान सांगून तो आवसुले मागून घेताना आम्हा तू हे करका म्हण सांगून कडेरी आम्म ताका जायत पुता मेगेल आशीर्वाद आस तुका म्हण सांगून ताका तू वचून यो म्हण सांगता हांव तुका राबयना म्हणून काणी दावंडका जातस टाइम जाले तशीची रामू सीतेला वता सीतेला वचून सीते काही तशी सांगता सीते सांगता कसं म्हणल्यार ना तू हांगा राबून अन्नाले नी अम्माले सेवे करका म्हण सांगता ना ती सांगता ना म्हाका हांगा राबू जायना इति म्हणल्यार एक बायलमनशाक तिगेले ब्राह्मण सोडून विंगड कोणेय ना गती विंगड जणाले वरीने म्हण सांगता तेन्ना आनी मेगेले जातकांत पुढे सांगिलस म्हाका एक रान्ना वच्चे एक योग आस म्हणून देखून खंडितची हांव हांगा तुमी ना जाल्यार हांव वांचून आसना म्हण सांगून मस्त तिगेल पुरा ती उतर उलयले नंतर कडेरी रडता रोणू बोचुकिला वेरी जाताना राम सांगता नाका प्रिये तुका हांव आपोवन व्हरता इतले दुःख तू पावता हांव ना जाल्यार म्हण हांव लेखील ना ते देखून हांव तुका आपोवन व्हरता म्हणून सांगता हांगा तशीची आता भायर सरचे म्हण जाल्ले तांणी भायर सोरून वचचे म्हणटाना रामूय सांग लक्ष्मणूय सांगता अण्णा हांवय येता हे तुगेलो टो म्हणटाना नाका तू हांगा राबून अन्नाले न्ही अम्माल सेवे करका म्हणटाना साध्य ना म्हाका हांव तुमगेले तुगेले हे दूर वचून तुम्ही वता ना
कसं सकड वाटते रे दुष्ट मृग की कसले तुमका अडचण त्याला तुमका राखून तुम्ही मागशी पुरा वनाचे चंदाई पुरा पळोन गोरे अंती कसले ತೊಂದರೆ जाणशील हांव तुमका पळोवन घेता रात्री निद्दतान पळोवन घेता तुमका जाजल तशी खाण की फल की पुरा हांव सोदून तुमका दिता तुमगेले सेवे करता म्हणताना हट करताना राम सांगता जाय तशे जाल्यार तूं यो म्हण सांगून तांणी त्याक जणे दशरथा पळोवचे वतांती दशरथा पळोवचे वचून दशरथा पळयताना मस्त बेजार जाता दशरथाक वापास बोत चुकताना कौसल्यानी न्ही बोत चुकता वापास ताका उकळतात ती सुमंत्र ते कैकेयीक हे दुष्टे कसं करतो तू लेखील कसले जात म्हणून लेखू नका अमंगल जाता रामाने अयोध्या सोन चमकल्यारी ब्राह्मण पुरा अंग तुकून वत्तांती अमंगल जावन तू तुगेल बामणा कळवून घेता तुगेल पूत केन्नाय ओप्पोना ये तू लेक्का म्हणना तुगेल ये सफल जात म्हण लेक्का म्हणना म्हणताना तो एक सान कहाणी सांगता तुगेले अम्माले परंपरे तुका आयला तुगेला अन्नाक एक ऋषीन एक वर दिलेले प्रती एकलेले पक्षी मृगाले पुरा भास गोत्त सुका कंचे कोण उरलेले रे तो मना वत्ता म्हणून त्या प्रकार एक पंता एक दोन पक्षीन उरलोन घेताना तो हसत काही तिगेले आनु तेन्ना तिगेला अम्मा सांगता काही म्हाका कुशाल कोण हसता ती न्हय म्हणताना नाही गो म्हणत काही सांगेन तान कसं हशिले तुम्ही इथे हशिले ती म्हणताना तो सांगता की अशी म्हाका एक ऋषील वर मेळ्ळा ते पक्षीन उरलेले म्हाका कळले ते देखून हांव हाशिले तितलेचे म्हणते ते वर सांगेल कुठला ते ऋषी सांगता ते कोणाके सांगले म्हणजे तू मरता म्हणून त्यांना ती सांग ते सांगल्यार तुगेल्या की मरता ते देखून म्हाका ते तुला सांगू जायना म्हणताना तीन सांगेल्या उत्तरच तुगेला अम्मान तुम्ही मरन ती वांचेन ती ते कसं म्हणून म्हाका आत्ता सांगका म्हणून सांगेल असं हेची तू काय आयला ते म्हणून तिका सुमंत्र सांगता हंगा कसं जात म्हणल्यार नाका आणि तुम्ही मस्त हे करचे उरलोत नका आम्ही बाहेर सरता ती म्हणून राम कसं करता म्हणल्यार आवसुलगे ताका ते वल्कलांबर ते हाडो सांगता आणि त्यांनी ते पुरा आभूषण पुरा काणू मागीर तागेले आस्ती पुरा हाडो सांगता आस्ती पुरा हाणू ते पुरा जणाके वाणता अयोध्याचे जनाक तांतू एक त्रिजट म्हणून एक ब्राह्मण असता तर त्रिजट बनल ब्राह्मण जी दुर्बळ तागेल बायलेन ताक पेटोवचे वचून राम दान दितस काही तू वचून काण घे म्हणून येऊन सांगता ना राम सांगता तू कितले दूर एक ताके एक हे दिता बड्डी आणि सांगता तू कितले दूर हे उड्डयता तितले दूर ते आशिल गाय पुरा तुका हांव दान दिता म्हणून सांगून तो तागेले पोटाक ते तागेले मुंड बांदून गट्टी बांदून शॉल बांदून तो एक बड्डी दूर उडयता ते सरे येऊ नयचे तक्कड ते वचून पडता आणि रामा खुशी जाता ते आय आशिल गाय पुरा तुका जाल्यार तूची पळोवन घे म्हणटा आणि हांगा शास्त्रात बरयला कसं म्हणल्यार 10,000 कोटी गायेक राम दान करता तशीची आता मी बाहेर सरया म्हणून सांगून बाहेर सरताना सगळे भारी बेजार जात काही सगळे सता म्हळ्यार ते हांगा तुकून पुरा पळोवन मस्त बेजार करता ना गांव तोल पुरा सांगता काही गांव तोल पुरा सांगताना गांव तोले हे दवा हे सीते आमी हे वस्तर पळोवचे आमकां कोणाकय पळोवचे मेळना सीते जाल्यार आजी पळयती मार्गार देवल्या हे वल्कलांबर घालून हे वस्तेर आमकां पळोवचे मेळटवे हे दशरथाक तांणी मस्त कटू वचन करून निंदन करताना काही दशरथाक आणि मुखार हांव वांचून प्रेज ना म्हणून तो मना लेखता काही आणि रामान वत असताना तो ते भोव चुकून पडताना कैकेयी आणि कौसल्य येऊन ताका कळवताना कैकेयी सांगता काय म्हाका पुणूक तो आज मुखांतर आजी मुखारी आईची मुखारी हांव तुका मिगल बायल म्हणून एकय ना म्हाका न्ही तुका संबंध ना तू वस तू दूर वस म्हणून सांगून म्हाका कौशल्याला सांगता मागीर तुगेला अंतपुरा आपूण वर तुगेला अरमने आपूण वर म्हणून आणि आजी तुकून हांव हांगाची आसा म्हणून दशरथ सांगता काही तशीची राम सीते लक्ष्मणाक दशरथ सांगता सुमंत्राक रथार तांकां व्हरून सोडी म्हणटा
आजी आम्ही अंगा रब्बोया 10 मिनिट चढ काढला मी आणि पाय नाही परवापास ये मुखार सोया आम्ही हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा माताजी. हरी बोल हरे भारी छंद कोर्ण. हरे तुम्ही भारी विस्तार कृष्ण. प्रति एक विषय सांगून दिला. सो कोणाक कसले प्रश्न असल्यारी तुम्ही चॅट बॉक्सवर घालेत जेव्हा डायरेक्टली निमगू येत. हरे कृष्ण. कोणाक कसले प्रश्न असती? हांव लेखता आसा कोणाक कसले प्रश्न ना तितले चंद कोण तुम्ही सांगला प्रत्येक विषय विस्तारांतू आणि तुम्ही त्या विषय सांगताना अयोध्या कांड विषय सांगताना तुम्ही इनिशियली सुंदराकांड मंगळाचरण सांगला ते आमगेल कान्ना पडले. तशीची तुम्ही त्या स्टोरी सांगताना प्रति प्रवचन दिताना तुम्ही तात्काळी मध्ये मध्ये तुम्ही श्लोकास तंतू आशिल्ले रामायणांतून श्लोक आमकां सांगून दिला. सो त्यावेळी आमगे शुद्धीकरणा खातीर भारी चांग. सो आणि हे आम्ही आईचे प्रवचनांतू आम्ही एक अर्थ मस्त पुरा पॉइंट्स असत ती तांतू अर्थ कोण घेवची तशी. सो तुम्ही त्या सांगताना तुम्ही सांगला की रामाक आम्ही हे अयोध्या कांड जेव्हा रामायण ऐकताना आम्ही हे अर्थ कोण घेवपा की श्री रामचंद्र हे परम पुरुषोत्तमाची म्हणून आणि आम्ही अशीची नॉर्मल त्यांनी एक आमगेलेवरी जन म्हणून लेखूनच त्यांनी अष्ट ऐश्वर्यपूर्ण षडगुण संपन्न तशी लेखून त्यांनी परमपुरुष म्हणून लेखूनची आम्ही तांगेले काणी ऐकूका त्यातून मात्र ताचे आमकां लायक फल मेळटा. सेकंडली तुम्ही हेवे सांगून दिला की कुसंगाचे प्रभाव कसले काही ती इतली प्रीती करतली रामाक रामचंद्राक ती मंत्रालय कुसंगा निमित्ती ती तिगेले मन कितलं अंतर जाता आणि ती तितले एक रामाक तिगेल तितली क्लोज आशिल्ले ती क्लोज नातिले तिगेल भरत तिगेल पूत म्हणून मम तिगेल त्या विषयी तुम्ही सांगून दिला आणि मम म्हळ्यार त्या एक शापाची एक विषची त्या आम्ही तशी मम म्हणून आम्ही केदना आमगेलेची मिगेले म्हणून त्या केदना लेखूनच आम्ही पुरा वट्टूची त्या तशी म्हणून नमः म्हणून त्या तुम्ही सांगला त्या लायक विषय म्हणून आणि इवन तुम्ही कुसंगा विषय सांगताना विभीषणा विषय सांगला की कशी त्यांनी तांगेले भाव अण्णा रावण तो तितले कुसंग तांगेल वटू असल्यारी स्टील त्यांनी रामाल भक्ती सोडली. तशीची आम्ही प्रति टायमारी रामाल दर्शन हे करता असू का तेन्ना मात्र आमकां लायक एक फल मेळटा. तशीची रामाल श्री रामचंद्राले स्मरण केल्यारी आमगेल भितर आशिल्ले कसले दुर्विचार जेव्हा प्रभाव आमगेल भितर असल्यारी त्या पुरा नष्ट जाता. सो तुम्ही मस्त पुरा पॉइंट्स आमकां सांगून दिला आणि आय होप की पुरा लोक हे ऐकून ते विचार करून ताजे विषयी आचरणांतू हाडटाले म्हणून. सो मुखार सुना आम्ही नेक्स्ट आता पराका तुमगेल क्लासांतू आणि मुखार ऐकूया आमगेल कान्नांतू त्या पुरा श्लोक पडका आमगेल उद्धार जाता पुरा लोकांले तशीची मस्त धन्यवाद माताजी. मस्त धन्यवाद. तशी आता जाल्यार कोणाक कसले क्वेश्चन असल्यार प्लीज निमगी ती मस्त लायक कोण सांगला माताजीनं. सो कसने डाउट्स कसने आणि की कसने लाईक कसने त्यांचे पॉइंट्सा विषयी रामचंद्राले स्वभाव अशी करचे नज्जशिले जेव्हा त्यांनी ऐकूचे नज्जशिले जेव्हा प्रजा लाईक अयोध्याक उद्धार करचे खातीर त्यांनी सोडचे नज्जशिले जेव्हा कसने अशी विंगड कसने विषय आयले तुमकां अशी ना अशी करू नज्जशिले तर तुम्ही प्लीज निमगी ती.
हरे कृष्णा हांव लिखता कसले ना म्हणून सो होपफुली कसले असल्यारी नेक्स्ट सेशन अंतू आम्ही खंडित तुमकां निमदिताले आता फ्यू अनाउन्समेंट्स आसा ती हांव जस्ट ते रीड करता 15th फ्राइडे का 7:30 PM इंडियन टाइम हिज होलीनेस जय पताका स्वामी महाराज ला व्यास पूजा सेलिब्रेशन आसा तशी पुरा लोकांक ते अटेंड करका सेकंडली 8:30 PM सेम डे का रामायण सिरीज अंतू जननी माताजी वापस आमकां सांगताले प्रवचन मागीर 18th मंडे हिज ग्रेस गौरव नटराज प्रभुजी तांणी रामायण सिरीज मुखार सिताले 26 ताका एकादशी आसा तशी युजुअली आमी कशी करता ती भारती माताजी लेगी विद्या माताजी लेगी आणि माया माताजी लेगी तुमकां नाव दिवचे असल्यारी श्लोका रामा भगवत गीता श्लोका वाजूचे प्लीज तुम्ही पुरा तांकां नाव दिवता तशी आमी हे प्रोग्राम मुखार सुचेक आता रश्मी माता भट माताजी तांणी नरशिव आरती सांगचे येता आसा ती सो माताजी ओवर टू यू तुम्ही नरशिव आरती सांगूयात श्री नरसिंह जय नरसिंह जय जय नरसिंह देव प्रह्लादेश जय पद्म मुख पद्म भृंग उग्रवीरं महावीक्षं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्नमाम्यहम् नमस्ते नरसिंहाय नमस्ते नरसिंहाय प्रह्लादनाददायिने प्रह्लादनाददायिने हिरण्यकशिपूवक्षः शीलटङ्का नखनाहि इतो नरसिंहो परतो नरसिंहो यतो यतो यामि ततो नरसिंहो यतो यतो यामि ततो नरसिंहो मही नरसिंहो हृदये नरसिंहो नरसिंहम् अतिं शरणं प्रपद्ये भवकरकमलवरे नखाम् अद्भुतशृङ्ग दलिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गम् केशवदूता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जयो नरसिंहदेव जयो नरसिंहदेव जयो नरसिंहदेव जयो नरसिंहदेव जयो प्रह्लाद महाराज जयो प्रह्लाद महाराज जयो प्रह्लाद महाराज जयो प्रह्लाद महाराज निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय गुरुदेव जय जय गुरुदेव जय जय नरसिंहदेव महाराज की जय प्रह्लाद महाराज की जय हरे कृष्णा हरे कृष्णा माताजी भारी चंद करून तुम्ही सांगितलं असं नरसिंह आरती सो आज आम्ही हंगा कन्क्लूड करूया अशें दिसता सो कोणाक कसले प्रभुजी आम्ही आनी कसले सांगचे की सॉरी हरे कृष्णा नाम माताजी थैंक यू वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः हरे कृष्णा।